नमस्कार मित्रांनो, आज आपण संविधानाची उद्देशिका समजून घेणार आहोत. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय. या प्रस्तावनेला उद्देशिका असं म्हणतात. उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असंही म्हटलं जातं. उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करते. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत. आपणा सर्वांना एक देश म्हणून काय मिळवायचं आहे हे उद्देशिका सांगते. यातील मूल्ये, विचार आणि हेतू उदात्त आहेत. ते कसे प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केल्या आहेत. संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी त्यात सांगितलंय. आता त्यातील प्रत्येक संज्ञेचा अर्थ आपण जाणून घेऊया. सार्वभौम राज्य. भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली. आपला देश स्वतंत्र झाला. भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादं राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणं असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे. आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणं हे होतं. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असतं. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतो. समाजवादी राज्य. समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. संपत्तीचं केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. धर्मनिरपेक्ष राज्य. उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचं सांगितलंय. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानलं जातं. कोणत्याही एका धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचं पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्यांचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही. धार्मिक स्वातंत्र्याचंही तसंच आहे. आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण यांचा विचार करणंही आवश्यक असतं. लोकशाही राज्य. लोकशाहीत राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेतं आणि धोरणं आखतं. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक, सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणं शक्य नसतं. म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानानं निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात. गणराज्य. आपल्या देशात लोकशाही बरोबर गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पद लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतंही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदं सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येतं.
राजसत्ताक पद्धतीत ही पद वंश परंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे जातात. उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या 3 मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे. या मूल्यांचा आता अर्थ आपण जाणून घेऊया. न्याय. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणं म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचं कल्याण होईल या दृष्टीनं उपाययोजना करणं म्हणजे न्याय प्रस्थापित करणं होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे: सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. सामाजिक न्याय. व्यक्तींमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. आर्थिक न्याय. भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. राजकीय न्याय. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर जाचक, अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे व्यक्तींचं मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य व एकोपा वाढतो आणि त्याचबरोबर एखाद्या समस्येच्या अनेक बाजूही आपल्याला समजतात. श्रद्धा, समजुती व उपासनेच्या स्वातंत्र्यातून प्रामुख्यानं धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होतं. आपल्या धर्माच्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माच्या शिकवणुकीनुसार वागण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. आपले सण उत्सव साजरे करण्याचं, श्रद्धास्थानं बाळगण्याचं व उपासनेचं स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहे. समता. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा व संधी या बाबतीत समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे. उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणं होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. संविधानाच्या उद्देशिकेत एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केलाय. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. बंधुता. संविधानकारांना असं वाटत होतं की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची किंवा समतेची हमी देऊन भारतीय समाजात समता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयांमध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्ट उद्देशिकेत समाविष्ट केलंय. बंधुता असणं म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणं. बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांच्या समस्यांबाबत लोक संवेदनशीलतेनं विचार करतात. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादींवर ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदरानं किंवा सन्मानानं वागवावं असं वाटतं तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचा केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभावही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व समतेवर आधारलेल्या नव्या समाजाच्या निर्मितीचं कामही अधिक सोपं होईल.
भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेतून याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. भारताच्या जनतेनं हे संविधान स्वतःलाच अर्पण केलं आहे, या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो. अशा प्रकारे आज आपण सोप्या शब्दात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.